नसरापूर घटनेनंतर पुणेकरांनी संताप व्यक्त करत नवले ब्रिज बंद केला होता। नसरापूर घटनेनंतर पुणेकरांच्या संतप्त प्रतिक्रिया बघायला मिळतात। महिलांना आरक्षण नको, संरक्षण हवं अशा सामान्य पुणेकरांच्या भावना आहेत। याच पुणेकरांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी। काय नेमकं ही सगळी घटना बघून तुमच्या मनात काय भावना आहेत? राज्यामध्ये लहान बालिकांवर अत्याचार करून त्यांचा खून करण्याचे प्रकार हे गेल्या 5-7 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत आणि गुन्हेगारांना ज्या पद्धतीचा दरारा आणि जरब पाहिजे गृह खात्याची ती कमी झालेली वास्तव आहे। 100 अपराधी सुटले तरी चालतील, पण एक निरपराध अडकवायचा नाही, यासाठी 100 आरोपी रस्त्यावर सोडले जातात। याची आता न्यायव्यवस्थेने स्वतः पुनर्निरीक्षण करण्याची आवश्यकता आहे। एकतर पहिली गोष्ट म्हणजे कायद्याची प्रक्रिया ही खूप स्लो होत आहे आणि गुन्हेगारांना मोकाट सुटलेले आहेत। गुन्हेगारांना त्याची भीती राहिलेली नाही कायद्याची। त्यामुळे असा काहीतरी कायदा काढा की त्या गुन्हेगाराला तिथल्या तिथं टेचला पाहिजे, जनतेच्या ताब्यात द्या त्यांना, जनता बरोबर काय न्याय करायचं ते करेल। कायदा कुचकामीच आहे, तो कुठेही न्याय देत नाहीये। जे अत्याचार झाले, ज्यांच्या कुटुंबाच्या ताब्यात असे गुन्हेगार द्या, भर चौकात त्यांना जाळलंच पाहिजे। एकदा तरी अशी घटना घडलीच पाहिजे, त्याशिवाय ह्या गोष्टीमध्ये सुधारणा होणार नाहीये। दरवर्षी कित्येक मुली जात आहेत। तुम्ही जे म्हणताय ना की आई वडिलांनी लक्ष दिलं पाहिजे, आई वडील लक्ष देतात, पण गुन्हेगार हा आपल्या जवळचाच असतो हे लक्षात आलं पाहिजे। आपण विश्वासाने शेजारच्यांना पाठवतो, आपल्याला काय माहिती त्यांच्या मनात काय, त्यांची वृत्ती काय येते। त्यामुळे लोकांनी समाजाने जरा दृष्टिकोन बदलला पाहिजे, लहान मुलांकडे बघण्याचा, स्त्रियांकडे बघण्याचा। 100% गृह खात्याचा वचक जो असतो तो नाहीये। कारण आता जर आपण पाहिलं तर सिंहगड रोड असेल, पुणे शहर असेल, कोयता गँग असेल, चोरटी गँग असेल, म्हणजे सरासर सगळे गुन्हे होत आहेत। जो वचक गृह खात्याचा हवा आहे तो आता राहिलेला नाहीये आणि ह्या आत्ताच हे एवढे अत्याचार होत आहेत, म्हणजे या वर्षीचे अत्याचार, त्याच्या मागच्या वर्षी तसं फास्ट ट्रॅक प्रत्येक वेळेस आपण आंदोलन घेतो, आपण म्हणतो किंवा जनतेची मागणी असते की ही केस फास्ट ट्रॅकवर चालावी, परंतु ही केस फास्ट ट्रॅकवर जरी चालली तरी त्याचा निकाल 30 दिवसात 50 दिवसात लागत नाही। संरक्षण नसेल तर त्या आरक्षणाचा उपयोग काय? आमच्या लेकी बाळी दिवसा ढवळ्या जर त्यांची अशा हत्या होत असेल तर काय करायचंय? ते संरक्षण चाटायचंय का आम्हाला? ते आरक्षण नको आम्हाला, आरक्षण आम्हाला संरक्षण पाहिजे। दिवसेंदिवस मुलींवर होणारे अत्याचार, आपण म्हणतो मुलींचा जन्मदर घटत चाललेला आहे। खरं म्हणजे मला वाटतं हे कारण असू शकतं किंवा हे लागू होईल की माणसांना वाटतं मुली नको, मुली असुरक्षित आहेत। मुली आपण महिलांना आरक्षण देईल, मला महिलांसाठी विधेयक मांडल, पण महिलांसाठी ठोस असं काहीच नाही। त्यामुळे मुलींचा जन्मदर घटण्याचं कारण हे होऊ नये। गृह खात्याचा एक प्रकारचा एक दबाव असतो की जर एखाद्या महिलेला त्रास झाला तर तुम्ही त्या महिलेची तक्रार घ्यायला सुद्धा आपल्याकडे 3-3.5 तास लागतात। हा अनुभवाचे बोलेत, कारण आमच्याकडे येतात लोक। एखाद्या महिलेची छेडछाड केली तर पोलीस लोक समुपदेशाने बसतात, मग त्या व्यक्तीला सांगणार, त्या महिलेला सांगणार आणि ती केस तिथेच दबली जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कांबळेसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।